रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवलेच, पण आता कुठेतरी रोजगारीची संधी उपलब्ध व्हावी या हेतूनेच आज त्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. आपण आता ज्या ठिकाणी चंपक मैदानावरती आपण उभा आहोत, हे सुमारे जवळजवळ 550 एकर आवारात हे चंपक मैदान विस्तारलेलं आहे. 1970-71ला MIDCने ह्या जागेचं भूसंपादन केल्यानंतर 1992 साली स्टरलाइट प्रकल्पाची मुहूर्तमेढ ह्या ठिकाणी रोवली गेली, परंतु तो हानिकारक प्रदूषणाला मारीक ठरणारा असा प्रकल्प असल्याकारणाने त्याला जनतेने पूर्णपणे विरोध केला आणि जनतेच्या रेट्याने अखेर स्टरलाइटला आपला गाशा गुंडाळावा लागला. त्याच्यानंतर साधारणपणे आजपर्यंत या स्टरलाइट आवारातली म्हणजे चंपक मैदानाची ही जागा स्टरलाइट कंपनीच्या नावे होती, पण उद्योगमंत्री उदय सामंतांनी पदभार स्वीकारल्यानंतर या ठिकाणी न्यायालयीन बाबी पूर्ण करून ही जागा पूर्णपणे जवळजवळ 550 एकर ही जागा आता MIDCच्या ताब्यात आहे. त्यातला महत्त्वाचा एक टप्पा उद्याच्या 17 तारखेला ह्या ठिकाणी हे चंपक मैदान ओलांडणार आहे. सुमारे 1 एकर जागेमध्ये कौशल्य विकास कार्यक्रमाचं एक टाटा कन्सल्टन्सीचं एक महत्त्वाचं दालन, रोजगार निर्मितीतला महत्त्वाचा विषय, तरुण मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पदवीधरांना ह्या ठिकाणी कौशल्य विकास म्हणजे प्रशिक्षण देणार आहेत की येणाऱ्या आगामी काळातल्या उद्योगधंद्यामध्ये मुलांना कोणत्या प्रकारचे जॉब असतील आणि त्या दृष्टीने त्यांची पूर्वतयारी म्हणून एक कौशल्य विकासच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ह्या कौशल्य विकास केंद्राचं भूमिपूजन होणार आहे. त्याचबरोबर ह्या जागेत 20 एकरमध्ये सध्या जे उद्याननगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत आहे, त्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुद्धा ह्या ठिकाणी 20 एकर जागा भूसंपादित करण्यात येणार आहे आणि विस्तीर्ण असं 20 एकरमध्ये ह्या ठिकाणी ह्याच परिसरात वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा स्थलांतरित होणार आहे. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ 19,500 कोटीच्या सेमीकंडक्टर संरक्षण विभागामधल्या काही महत्त्वाच्या ज्या चिप्स लागतात त्याचं उत्पादन करणारे कंपनीसुद्धा या ठिकाणी उद्योगमंत्री या नात्याने उदय सामंत आणू इच्छितात आणि त्यासाठी सुमारे जवळजवळ 450 एकर जागा ह्या चंपक मैदानावरती भूसंपादित केलेल्या त्यातली त्या कंपनीला देण्यात येणार आहे. एकंदरीत सारासार विचार केला तर उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते उद्या ह्या कौशल्य विकास केंद्राची मुहूर्तमेढ रोवताना भूमिपूजन होताना ह्या मोकळ्या सुमारे 550 एकर जागेवरती भविष्यात रोजगाराच्या वाटा नक्कीच निर्माण झालेल्या दिसतील आणि त्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल म्हणूनच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या स्टरलाइट कंपनीच्या आवारातल्या जागेचा योग्य प्रकारे वापर करत ती न्यायालयीन बाब सोडवत MIDCच्या अंतर्गत ती आणली आणि आता रोजगाराच्या वाटा सुकर करण्याच्या दृष्टीने त्यांनी महत्त्वाची पावलं उचललेत. त्याची सुरुवात उद्याच्या 17 तारखेला होणार आहे. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.